नमस्कार. सिद्धरामय्या सरकार विरुद्ध भाजपचा निषेध ठराव. दिनांक 4/3/2026 रोजी खानापूर तालुक्यातील भाजपा कार्यालयामध्ये सिद्धरामय्या सरकार विरुद्ध भाजपचा निषेध ठराव कार्यक्रम आयोजित संपन्न झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार निष्क्रिय, भ्रष्ट आणि जनविरोधी कारभार करत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकारिणीने निषेध ठराव मंजूर केला आहे. सरकारने 1000 दिवसांच्या कारभाराचा मोठा गाजावाजा जाहिरातींमधून केला असला तरी जनतेकडून त्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या मते वाल्मिकी विकास निगममधील 187 कोटी रुपयांचा घोटाळा, मैसूर मुडा प्रकरण तसेच अबकारी परवाना घोटाळा यांसारख्या अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमुळे सरकारचे अपयशी प्रशासन उघड झाले आहे. अबकारी परवाना प्रकरणात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गृहलक्ष्मी योजनेचा निधी लाभार्थ्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचत नसल्याचा आरोपही भाजपने केला असून हजारो कोटी रुपयांचा हिशोब उपलब्ध नसल्याचे सभागृहात पुराव्यांसह मांडण्यात आल्याचे सांगितले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अंमली पदार्थांची समस्या वाढल्याची टीकाही करण्यात आली. रायत्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अनेक शेतकरी हिताच्या योजना बंद करण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे. गेल्या 2.5 वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचाही उल्लेख करण्यात आला. तसेच महागाई वाढ, रोजगाराच्या संधींची कमतरता, विकास कामे ठप्प होणे आणि राज्यावरील कर्ज वाढ यामुळे राज्य अडचणीत आले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारच्या अपयशाविरोधात येत्या काळात जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा निर्णय भाजप कार्यकारिणीने घेतला आहे. या कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर, माजी आमदार श्री अरविंद पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष श्री बसवराज सानिकोप, कट्टर हिंदुत्ववादी श्री पंडित ओगले, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, भाजप नेते श्री सदानंद पाटील, जिल्हा सेक्रेटरी श्री मादनवर, श्री महेश मोहिते, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौभाग्यवती सुनीता पाटील, श्री चेतन मनेरकर, श्री सुरेश पाटील, श्री किशोर हेबाळकर, श्री प्रशांत लक्केबैलकर, भाजपाचे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. 10 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये रोजगारच्या नावाने मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यावेळेला तिने असा कायदा पास केले होते की 90% केंद्र सरकार, त्या काळात 10% हे राज्य सरकार. खरं परवा बऱ्याचशा भारतीय जनता पार्टी नेत्यांनी बघितले असतील की तिने कायद्यामध्ये बदल आणला की मनरेगाचं नाव कॅन्सल करून त्या ठिकाणी विधी रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण 2026. त्याच्यामध्ये काय बाबा, त्यावेळेला तुम्ही बघितलं असणार की प्रियंका गांधी, राहुल गांधी समोर येऊन पार्लिमेंट समोर आंदोलन करायला चालू केले सगळ्यांनी की बाबा 10 वर्ष आम्ही एवढे हे दिलोय. ह्या 10 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये काँग्रेसच्या त्यावेळेला 100 दिवसाचा पिरियड होता आणि त्यावेळेला बरेचसे भ्रष्टाचार झाले. उदाहरण पश्चिम बंगालला झाली, अनेक राज्यामध्ये झाली. कारण नरेंद्र मोदी सरकारनं एक निश्चय केला की आमच्या कायद्यात बदल कसा व्हावं की 60% केंद्र सरकार, 40% राज्य सरकार. आणि मुळात काँग्रेसवाल्यांना रामाच्या शब्दाबद्दल विरोध आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. महात्मा गांधीजी जेव्हा जिवंत होते, अहो महात्मा गांधी याವಾಗ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು ಭಾಷಣಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವ್ರು ಏನು ಹಾಡ್ತಾ ಇದ್ದು, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ಅವ್ರು हाडता इतो. जेव्हा भाषण सुरुवात करायच्या अगोदर महात्मा गांधी हे रामाचं नाव घेऊन भाषण करत होते. जेव्हा महात्मा गांधीजींना गोळीबार झाला त्या टाइमला महात्मा गांधींचा अंतिम शब्द कोणता होता, हे राम होतं. ಇವತ್ತು ನೀವು ಹೋಗ್ರಿ महात्मा गांधी समाधीवर, आताही जर तुम्ही समाधीला गेला महात्मा गांधींच्या हे राम असं महात्मा गांधीजींच्या समाधीला लिहिलेलं आहे. मग महात्मा गांधीजींची इच्छा होती रामराज्य व्हावं, हे काँग्रेस सरकार महात्मा गांधींच्या विचाराला विरोध करत आहे. तर ह्या पिरियडमध्ये आपल्याला 125 एक्स्ट्रा गावले आणि ते कोण निर्णय घेणार, निर्णय यार तಗೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ ग्रामपंचायतचे PDO, ग्रामपंचायतचे चेअरमन, ग्रामपंचायतचे मेंबर आणि कामगार प्रतिनिधी दिवसा म्हणजे काय काम करणार ते. तर ह्या कामाला
इथं भ्रष्टाचार होत नाही हो, तर हे 40% द्यायला राज्य सरकार विरोध करत आहे. तर ह्या दृष्टीसाठी आम्ही या राज्याच्या काँग्रेस सरकारचा विरोध करतो. आणि मगाशी बसवण्या सैनिकोप काय मगाशी आमचे कोचिन साहेबांनी आमदार साहेबांनी मगाशी विषय काढले की जवळपास खानापूर तालुक्यातील 35 पंचायती लोकांनी ठराव मंजूर केलेला आहे. आणि खानापूर तालुक्यामध्ये आमच्या राज्यामध्ये हा आमचा तालुका मोठा असल्या कारणानं जवळपास 320 खेडेवर असल्या कारणानं 51 पंचायत असल्या कारणानं त्याचा आम्ही जिथं जिथं रोजगार आहेत त्या रोजगारांच्या महिलाकडे जाऊन सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी 125 दिवसासाठी म्हणजे त्याच्यामध्ये काय की एक आठवडा लेट जरी झाला समज पगार द्याला तर आम्हाला आठवड्यामध्ये व्याजासकट पैसे दिले जातील अशी हे बीबीजी रामजी आहे. आणि त्या बीबीजी रामजीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचं स्वागत करूया. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती खानापूर शहरात अत्यंत उत्साहात साजरी. भारत देशाचे पहिले गृह